गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TY BSc कम्प्युटर सायन्सचं सेकंड लेक्चर आपण पेपर इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्टमध्ये आपण पहिला चॅप्टर पाहतोय, इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक. आपण आधीच्या लेक्चरमध्ये वेब ॲप्लिकेशन किंवा वेब टेक्निक काय असतं ते आपण समजून घेतलं आहे. मग त्या वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट असणार आहेत किंवा कशा प्रकारचं आपण एक्झिक्युशन करणार आहोत ते आपण त्या वेब ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं. आपण मग त्या वेब ॲप्लिकेशनमध्ये कोणते कोणते कंटेंट आपण पाहिले तर वेब म्हणजे काय, विंडोज म्हणजे काय, वेबसाईट म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, HTTP म्हणजे काय, त्यानंतर वेब सर्व्हर म्हणजे काय असतो, वेब ब्राउझर म्हणजे काय असतो. तुम्ही त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्च केला असेल, स्टडी केला असेल, नोट्स काढल्या असतील. आज आपण इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्टमधील जो चॅप्टर वेब टेक्निक आहे किंवा आपण वेब ॲप्लिकेशनचे सर्व कंटेंट पाहिल्यानंतर की आता आपल्याला एखादी वेबसाईट तयार करायची असेल तर वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्याला एखादी वेब लँग्वेज माहिती असणे गरजेचं आहे. आणि ते आपण ह्या सेमिस्टरमध्ये आणि नेक्स्ट सेमिस्टरमध्ये आपण वेब टेक्निकमधील ह्या वर्षी आपण PHP लँग्वेज पाहणार आहोत आपण. आणि आजचं लेक्चर पूर्णतः PHP म्हणजे काय, त्याचा यूज का करायचा, वाय इज युजिंग अ PHP, त्याचे फीचर्स काय असतात, त्याचा फायदा काय आहे, त्याचा तोटा काय आहे, आपण आज सर्व ह्या लेक्चर सेकंडमध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट द इंट्रोडक्शन ऑफ PHP. PHP एक वेबसाईट तयार करण्यासाठी किंवा वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी आपण त्याचा लँग्वेज म्हणून यूज करतो आपण. मग काय तर PHP इज स्टँड बाय हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर लँग्वेज किंवा जावास्क्रिप्ट लँग्वेज. PHP ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. स्क्रिप्टिंग म्हणजे काय की आपण जसं C मध्ये सिंटॅक्स बाय सिंटॅक्स राईट करतो, स्लॅश इन्क्लूड असं लायब्ररीज करतो आपण आणि कंपाईल करतो, रन करतो, हे सर्व एक सिस्टमॅटिक प्रोग्रामिंग थ्रू करतो. PHP मध्ये पण आपण तसंच करणार आहोत, परंतु आपण ह्याच्यामध्ये आपण स्क्रिप्ट लिहिणार आहोत. इट इज अ सिम्पल स्क्रिप्ट लिहिणार आहोत आणि ते आपण एक्झिक्यूट करणार आहोत. तर PHP इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. PHPचा यूज डायनामिक वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी होतो. मग आपण वेब ॲप्लिकेशन पाहत असताना स्टॅटिक पेज आणि डायनामिक पेज पाहिलं होतं आपण. स्टॅटिक पेज हे काय असतात, एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा रिपिटेशन किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. डू नॉट चेंज द पेज, ऑल्सो कॉल्ड स्टॅटिक पेज. परंतु डायनॅमिक पेजेसमध्ये कंटिन्युअसली आपण एक वेब ॲप्लिकेशन तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंजेस होतो. फॉर एक्झाम्पल आता IPL मॅचेस चालू आहेत, काही जण स्कोर ऑफ क्रिक बज किंवा क्रिक इन्फो किंवा ESPN स्टार ह्याच्यावर पाहत असता किंवा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन पडते एवढा एवढा स्कोर झाला. इट इज अ कंटिन्युअसली अपडेट. वेबसाईट डेव्हलप युजिंग अ डायनॅमिक वेब पेजेस. त्याच्यामध्ये डायनॅमिक पेजेस यूज केले जातात युजिंग अ PHP लँग्वेज, PHP स्क्रिप्टिंग लँग्वेज. नेक्स्ट PHP ॲट अ रन टाईम. ॲट रन टाईम म्हटलं आहे, ॲट रन टाईम म्हणजे PHPचा सेट असेल किंवा स्क्रिप्ट प्रोग्रामिंग असेल किंवा आपण जो सोर्स कोड आपण तयार करणार आहोत तो इंटरप्रिएटली रन टाईपला होतो. कधी होतो, रन टाईम. म्हणजे ह्या PHP लँग्वेजमध्ये कंपाईल होणार नाही, डायरेक्ट प्रोग्राम काय होईल, एक्झिक्यूट होईल ब्राउझरवर. जसं की C मध्ये आपण कसं करतो, फर्स्ट राईट द सोर्स कोड किंवा प्रोग्राम तयार केल्यानंतर आपण काय करतो, कंपाईल करतो, कंपाईल केल्यानंतर आपण रन करतो. PHP मध्ये ॲट रन टाईम काय असेल,
प्रोग्राम लिहिला, स्क्रिप्ट लिहिली, ती एक्झिक्यूट आपण काय करणार, आपण डायरेक्ट ब्राउझरवर करणार, म्हणजेच एक्झिक्युशन करणार ॲट अ रन टाईम. म्हणजे PHP इज इंटरप्रिटेड ॲट रन टाईम. नेक्स्ट, PHP फाईल कंटेन्स. ह्या PHP मध्ये काय काय असणार आहे? PHP मध्ये तुमची HTML फाईल असेल, CSS फाईल असेल, स्क्रिप्टिंगच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, जावास्क्रिप्टची असू शकते, अजॅकची असू शकते, सर्वलेटची असू शकते. अनेक फाईल्स ह्या वेब पेजेसमध्ये किंवा ह्या PHP लँग्वेजेसमध्ये यूज करू शकतो. इट इज अ कंटेंट, इट इज अ इंट्रोडक्शन पार्ट ऑफ PHP. काय, इट इज अ सिम्पल. PHP काय आहे? एक जावास्क्रिप्ट लँग्वेज बस. किंवा नेक्स्ट काय, इट इज अ डायनामिक पेजेस क्रिएट करू शकतो. व्हाय इज युजिंग डायनामिक पेजेस? कंटिन्युअसली चेंजेस. एखादी वेब ॲप्लिकेशन तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंज झाला पाहिजे, तर त्या वेबसाईटचा किंवा त्या वेब ॲप्लिकेशनचा जास्त यूज केला जातो. तो स्क्रिप्टिंग म्हणून यूज केली जाते PHP लँग्वेज. त्यानंतर इट इज अ रन टाईमला एक्झिक्यूट होती, कंपाईल करत नाही, डायरेक्ट रनच. आणि त्याच्यामध्ये आपण HTML असेल, CSS असेल, ह्या वेगवेगळ्या फाईल त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. तसंच PHP लँग्वेज यूज करत असताना सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून PHPचा यूज केला जातो. तर हे झालं PHPच्या बाबतीत की PHP नेमकं काय आहे. PHP एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी, सिंपल साधं एखाद्याने क्वेश्चन विचारला की व्हॉट इज PHP, PHP सांगता आलं पाहिजे की PHP काय आहे. इट इज अ वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी PHPचा यूज होतो. पण कसा? क्रिएट द डायनॅमिक वेब पेजेस. किंवा इट इज अ सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. कारण प्रोग्रॅमिंग करत असताना, वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना सर्व्हर राईट करणं गरजेचं असतं. इट इज अ सर्व्हर साईड PHP लँग्वेज. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या फाईल इन्क्लुडेड राहतात. इट इज कॉल्ड PHP. नेक्स्ट आपण पाहिलं की PHP, आता पहा इथून पुढं PHP काय यूज करायचा, त्याचे फीचर्स काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, आणि त्याच्यावर डिपेंड्स काय असेल त्याचे डिसॲडव्हान्टेजेस असतील. स्टडी करत असताना जर आपल्याला इंट्रोडक्शन पार्ट जर समजला असेल तर ॲटोमॅटिक आपल्याला तो काय यूज करायचा हा समजून जाईल. तर पुढचा क्वेश्चन किंवा पुढचा टॉपिक आहे की व्हाय इज युजिंग अ PHP. व्हाय इज युजिंग PHP, काय यूज करायचा PHP लँग्वेजचा. हाय का? जर इंट्रोडक्शन पार्ट जर पाहिला असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे काय यूज करता आलं पाहिजे. पहिला जर तुम्हाला क्वेश्चनचा विचारला गेला तर सांगता आलं पाहिजे ॲट रन टाईम. पहा इंट्रोडक्शनवरूनच एक पॉईंट नवीन आला, काय की PHPचा यूज का करायचा. PHPचा यूज का करायचा? कारण ह्यात कंपाईल होत नाही, डायरेक्ट मी प्रोग्राम काय करू शकतो, रन, म्हणून मी PHPचा यूज करू शकतो. किंवा त्याचा परफॉर्मन्स कसा राहील, मग फास्ट राहील. इट इज अ परफॉर्मन्स फास्ट राहतो. नेक्स्ट, व्हेरियस प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. व्हेरियस सगळ्यात महत्त्वाचा PHPचा यूज, व्हेरियस प्लॅटफॉर्मवर तो एक्झिक्यूट होतो, इंडिपेंडंट आहे. जर एखादी लँग्वेज मी यूज घेतला, जर तो नुसता का लिनक्सवरच होता असेल तर त्याचा ऑल थिंग्स किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मला त्याचा जास्त यूज करता येणार नाही, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर मला त्याचा यूज करता येणार नाही. एकाच ऑपरेटिंग सिस्टीमवर जर यूज होत असेल तर मला लिमिटेशन्स पडत, बरोबर. तर PHP लँग्वेज किंवा वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना PHPचा मी यूज करत असताना व्हेरियस प्लॅटफॉर्म यूज करू शकतो. म्हणजे एक कोड तयार केला, एक सिंपल साधा ॲप्लिकेशन तयार केलं किंवा एक सिंपल साधा प्रोग्राम जरी मी राईट केला तर तो नाही का विंडोजवर पण एक्झिक्यूट होतो, लिनक्सवर एक्झिक्यूट होईल, मॅकवर होईल. व्हेरियस प्लॅटफॉर्म, व्हेरियस ऑपरेटिंग सिस्टीमवर PHP एक्झिक्यूट होतं, म्हणून तर यूज करायचा आहे PHPचा. म्हणजे वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना मी ॲप्लिकेशन तयार केलं आणि ते नुसतं लिनक्सवरच एक्झिक्यूट होत असेल तर अदर युजर कशी यूज करणार आहेत. PHPचा सगळ्यात
इम्पॉर्टंट यूज द व्हेरियस प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट किंवा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर तो काय होत असतो, एक्झिक्यूट होतो. इट इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. नेक्स्ट, व्हेरियस डेटाबेस सपोर्ट. PHP लँग्वेजचा यूज करत असताना PHP एकच डेटाबेस यूज करत नाही तर व्हेरियस डेटाबेस त्याला सपोर्ट असतात वेगवेगळे. मग तुम्ही MySQL पण यूज करू शकता इन PHP, तुम्ही PostgreSQL करू शकता, मायक्रोसॉफ्ट सर्व्हरचा असेल किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा असेल तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे वेगवेगळे डेटाबेस तुम्ही PHPच्या अंडर किंवा PHP लँग्वेजमध्ये सपोर्ट करतात किंवा ह्या PHP जावा स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये वेगवेगळे डेटाबेस आपण एक्झिक्यूट करू शकतो आपण किंवा PHP सपोर्टेड व्हेरियस डेटाबेस. अँड लास्ट, PHP इज फ्री लँग्वेज किंवा ओपन सोर्स. इट इज अ फ्री. डाउनलोड केलं किंवा PHPचं एखादा नवीन व्हर्जनला डाउनलोड केलं, एक्झिक्यूट केलं, प्रोग्रामिंग चालू केलं, ती ओपन सोर्स आहे किंवा इट इज अ फ्री आहे की आपण वेगवेगळ्या डाउनलोड करून एक्झिक्युशन करू शकतो. म्हणजे त्याला मनी किंवा पैसे किंवा पे करायला पडत नाही. इट इज अ फ्री लँग्वेज किंवा फ्री सोर्स लँग्वेज. इट इज अ यूज ऑफ PHP. मी PHPचा यूज करत असताना किंवा मला PHP लँग्वेज यूज करायची असेल तर मला फर्स्ट क्वेश्चन कळला पाहिजे की PHP का यूज करायची. आपण फर्स्ट इयरपासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की एखादा सब्जेक्ट किंवा एखादी लँग्वेज मी टीच करत असताना किंवा आपण समजून घेत असताना आधी का यूज करायची जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत एखाद्या लँग्वेजला हात लावायचा नाही. व्हाय इज युजिंग तर दिस काय आहे, ॲट रन टाईमला मी त्याचं एक्झिक्युशन करू शकतो. ती फ्री लँग्वेज आहे, व्हेरियस प्लॅटफॉर्मवर ते एक्झिक्यूट होते, त्यानंतर वेगवेगळे डेटाबेस त्याला काय होत असतात, सपोर्ट करतात. म्हणून मला PHPचा यूज करायचा आहे. कशासाठी तर एक वेब टेक्निक तयार करण्यासाठी किंवा एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी. नेक्स्ट, PHPचं वर्क किंवा वर्किंग ऑफ PHP. नेक्स्ट पॉइंट्स, वर्किंग ऑफ PHP. आज आपण PHP काय असं हे समजून घेणार आहे, ते कशा प्रकारचं काम करणार आहे, ॲक्च्युअल एखादा कोड किंवा एखादा प्रोग्राम आपण कसा टाईप करणार आहे, तो रन कसा करणार आहे, तर त्याचं एक मी सेपरेट व्हिडिओ तयार करेल. ॲक्च्युअल प्रॅक्टिकली कशा टाईपमध्ये एक्झिक्यूट होते आणि तो टाकल. परंतु आत्ता थेरटिकली आपण पाहत असताना किंवा लँग्वेज समजून घेत असताना PHP कसं वर्क होतं. सिंपल साधं आहे. मी एक ॲप्लिकेशन तयार केलं किंवा एखादा सर्व्हर तयार केला किंवा एक सिंपल साधा प्रोग्राम तयार केला किंवा काही केलं तर तो स्क्रिप्ट किंवा ती कोड किंवा तो प्रोग्राम सेट मी फर्स्ट कशावर एक्झिक्यूट करेल, वेब ब्राउझरवर. वेब ब्राउझरवर एक्झिक्यूट केल्यानंतर त्याची रिक्वेस्ट कुठं जाईल, वेब सर्व्हरला जाईल आणि वेब सर्व्हरच्या बॅकएंडला माझा डेटाबेस असेल किंवा इतर टूल्स असतील किंवा ह्या वेब सर्व्हरपाशी माझं PHP इंजिन असेल. काय असेल, PHP इंजिन. वेब ब्राउझरवर मी रिक्वेस्ट पाठवली किंवा मी वेब ब्राउझरवर प्रोग्राम किंवा जावास्क्रिप्ट एक्झिक्यूट केलं की ते वेब सर्व्हरला जाईल. वेब सर्व्हरला चेक करेल, तो PHP प्रोग्रामर इंटरप्रिएट होईल किंवा PHP इंजिनमध्ये तो काय होईल, इंटरप्रिएट होईल. इंटरप्रिएट होणं म्हणजे तर काय होईल, तो एक्झिक्यूट होईल आणि तो एक्झिक्यूट झाल्यानंतर जर डेटाबेसमध्ये तशा प्रकारचा डेटा असेल किंवा त्याच्या सर्व्हरला जर ऑल फाईल्स असतील किंवा पेजेस असतील ते सर्च होतील, त्या वेब सर्व्हरला येतील आणि वेब सर्व्हर काय करेल, वेब ब्राउझरवर रिस्पॉन्स सेंड करेल.
इट इज अ एक्झिक्युशन किंवा इट इज अ वर्किंग ऑफ PHP. PHPचा बेस हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड असल्यानंतर PHPचं स्वतःचं काय इंजिन आहे. ते काय करतो, स्वतः एक्झिक्यूट करतो. मग डेटाबेस असेल डेटाबेसकडे फाईल पाठवेल, सर्व्हरला असेल सर्व्हरला टाकेल, डिझाईनकडे असेल डिझाईनकडे पाठवेल, किंवा वेगवेगळे कॅरेक्टर सेट असेल तर तिकडे पाठवेल. हे सगळं काम ह्या PHP इंजिनमध्ये होत असतं. सिम्पल साधं वर्किंग आहे. फर्स्ट जो काय मी कोड राईट करल तो वेब ब्राउझरवर एक्झिक्यूट करल, त्याची रिक्वेस्ट सेंड होईल वेब सर्व्हरला, वेब सर्व्हर PHP इंजिनकडे पाठवून देईल. तो काय कोड PHPचा जो कोड असेल तो फर्स्ट एक्झिक्यूट होईल. कारण PHPमध्ये किंवा PHP एक ॲप्लिकेशन तयार करत असताना किंवा एक साधा कोड तयार करत असताना त्याच्यामध्ये अनेक कंटेंट्स ऑफ फाईल्स असतील. पाहिलं आपण इंट्रोडक्शनमध्ये कोणत्या कोणत्या HTMLची पण फाईल असू शकते, CSSची फाईल असेल किंवा वेगळ्या स्क्रिप्टची पण लँग्वेज असू शकते. तर ते नंतर हळूहळू इंटरप्रेट होत चालतं. तर फर्स्ट द PHP फाईल एक्झिक्यूट होईल आणि नंतर वेब सर्व्हरला जाईल, तिथं चेक करल आहे का, पुन्हा सर्व्हरकडे येईल आणि तिथून तो काय करेल वेब ब्राउझरकडं. मग तो HTML फॉर्ममध्ये असेल किंवा CSS फॉर्ममध्ये असेल तर ते ब्राउझरवर आपल्याला डिस्प्ले होतो. इट इज अ वर्किंग ऑफ PHP. पहा आत्तापर्यंत आपण सिम्पल साधं PHP म्हणजे काय आपण समजून घेतो. कारण एक लक्षात घ्या, आपल्याला वर्षभर PHPचा स्टडी करायचा किंवा त्या PHPच्या लँग्वेज थ्रू आपल्याला वेब ॲप्लिकेशन तयार करायचे. परंतु मला जर PHPच जर माहीत नसेल तर मला वेब ॲप्लिकेशन तयार करता येणार नाही. म्हणजे PHP नेमकं काय असतं हे जर समजलं नाही, त्याचा यूज का करायचा हे जर मला माहीत नसेल किंवा ते कशा प्रकारचं एक्झिक्युशन केलं जातं पहिल्या लेक्चरनुसार ते जर, किंवा इंटरनेट म्हणजेच माहीत नसेल किंवा HTTP म्हणजेच मला माहीत नसेल किंवा ब्राउझरच काय असतो हाच माहीत नसेल किंवा सर्व्हर काय असतो हे जर माहीत नसेल तर PHP लँग्वेजमध्ये मी यूज करून काहीही फायदा होणार नाही. इट इज अ वर्किंग ऑफ PHP. द नेक्स्ट पॉइंट्स फीचर्स ऑफ PHP. काय काय फीचर्स आहेत जर मला इंट्रोडक्शन समजलं असेल, काय यूज करायचं हे जर समजलं असेल किंवा त्याचं वर्किंग कळलं असेल तर ॲटोमॅटिक मला फीचर्स येणार आहेत. फीचर्स ऑफ PHP. फर्स्ट पॉइंट्स परफॉर्मन्स. सेकंड डेटाबेस कनेक्टिविटी. Existing library. Portability. And last, it is object oriented. सिंपल फीचर आहेत. PHP यूज करत असताना त्याचं मेन वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच काय फीचर्स म्हणजेच काय कॅरेक्टरिस्टिक. परंतु बुकमध्ये देत असताना कॅरेक्टरिस्टिक पण म्हटलं आहे आणि फीचर्स पण म्हटले. आपण कॅरेक्टरिस्टिक पण पाहणार आहोत आणि फीचर्स पण पाहणार आहोत कारण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. परंतु समजून घेत असताना सगळ्याचा अर्थ एकच. ह्या परफॉर्मन्समध्ये गेल्यानंतर कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय असेल तर स्पीड असेल. पाहू आपण ते नेक्स्ट. फीचर्स ऑफ PHP. इट इज अ परफॉर्मन्स. काय परफॉर्मन्स तर फास्ट परफॉर्मन्स आहे. PHP यूज करत असताना वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना वेब ॲप्लिकेशनमध्ये जर मी PHP लँग्वेज जर यूज करत असेल तर त्याचा परफॉर्मन्स फास्ट असतो. का PHP लँग्वेजचा परफॉर्मन्स फास्ट असतो. जर ज्याला इंट्रोडक्शन व्यवस्थित समजलं असेल, मी सांगत असताना थोडा स्टॉप व्हा, थोडंसं आठवा आणि मग ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा. आज जर आपण समोरासमोर असतो तर मी थांबलो असतो तुम्हाला विचारलंच असतं. परंतु तुम्ही काय करू शकता व्हिडिओ थांबवून थोडासा विचार करू शकता की परफॉर्मन्स का फास्ट. जर इंट्रोडक्टरी पार्ट जर तुम्हाला समजला असेल तर ॲटोमॅटिक तुम्हाला ॲन्सर ह्याचं देता येऊ शकतं. त्याचं फीचर्स ऑफ PHP काय आहे तर परफॉर्मन्स आहे. तर का इट इज अ फास्ट. वाय PHP फास्ट किंवा का PHP फास्ट आहे. सिंपल रिझन आहे. इट इज अ
इंटरप्रेटेड ॲट रन टाईम. तो प्रोग्राम, तो जावास्क्रिप्ट, ती स्क्रिप्ट रन टाईमला इंटरप्रेट होत असते किंवा एक्झिक्यूट होत असते. सीमध्ये काय होतं पहा, सोर्स कोड तयार करा किंवा प्रोग्राम तयार करा, त्याला कंपाईल करा, कंपाईल केल्यानंतर त्याला रन करा. म्हणजे ह्या 2-3 प्रोसेसमधून जातो. इथं डायरेक्ट काय होतं, प्रोग्राम लिहा, स्क्रिप्ट लिहा आणि डायरेक्ट एक्झिक्यूट करा. जर असं असेल, मिडलच तिथं नाही की डायरेक्ट रन करायला जातो. म्हणून PHPचं फीचर्स काय आहे, इट इज अ फास्ट परफॉर्मन्स. नेक्स्ट, डेटाबेस कनेक्टिव्हिटी. पुन्हा जर इंट्रोडक्शन पार्ट जर समजला असेल तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी ही समजून येईल. काय आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटी? PHP यूज करत असताना व्हेरियस डेटाबेस आपण काय करतो, यूज करतो. तुम्ही MySQL यूज करू शकता, पोस्टग्रेस यूज करू शकता. डायरेक्ट हे ऑनलाईन भेटतात, ऑरॅकल सारखं असेल, MySQL सारखं असेल, डायरेक्ट त्याचं स्ट्रक्चर क्रिएट असतं. डायरेक्ट कनेक्ट करू शकता. PHP लँग्वेज डेटाबेस डायरेक्टली कनेक्ट होतो. त्याच्यामध्ये जास्त सिंटॅकली किंवा जास्त कनेक्टिव्हिटीची गरज पडत नाही. इट इज अ PHP फीचर्स काय, व्हेरियस डेटाबेस सपोर्टेड. मग तुम्ही पोस्टग्रेस पण यूज करू शकता, MySQL, आणि डायरेक्टली कनेक्ट होतो. देन नेक्स्ट फीचर, एक्झिस्टिंग लायब्ररीज. सगळ्यात महत्त्वाचं, एक्झिस्टिंग लायब्ररीज. मेन फीचर्स, मेन वैशिष्ट्य काय, ऑलरेडी ह्याच्यामध्ये बऱ्याच लायब्ररीज, कारण का ते ओपन सोर्स आहे. नीट लक्षात घ्या, ओपन सोर्स किंवा फ्री काय आहे, तर त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लायब्ररीज असतात. आपल्याला इन्क्लूड करायची गरज पडत नाही. तुम्हाला ज्या फंक्शनच्या पाहिजेत, ज्या टूलच्या पाहिजेत, सर्व लायब्ररी PHPमध्ये एक्झिस्टिंग असतात. मेन फीचर, मेन वैशिष्ट्य, व्हेरियस लायब्ररीज सपोर्टेड इन PHP लँग्वेज. नेक्स्ट, पोर्टेबिलिटी. पहा, इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलं, इंट्रोडक्शन कळलं असेल, ऑटोमॅटिक कळून येईल. व्हॉट यू मीन बाय पोर्टेबिलिटी? इट इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. म्हणजे PHP कोणत्याही प्लॅटफॉर्मवर एक्झिक्यूट होते. फॉर एक्झाम्पल, विंडोज असेल, मॅक असेल, किंवा उबंटू असेल, किंवा लिनक्स असेल. इट इज अ पोर्टेबल लँग्वेज PHP. आणि लास्ट, इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. PHP काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टचा PHP यूज करत असतात. म्हणजे CPP सारखं किंवा जावाचे जे सिंटॅक्स असतात ते ऑब्जेक्ट ओरिएंटेडली आपण PHPमध्ये पण यूज करू शकतो. म्हणजे क्लास असेल किंवा इनहेरिटन्स असेल, ह्या सर्व कन्सेप्ट, पॉलिमॉर्फिझम सारख्या कन्सेप्ट असतील, ह्या सर्व आपण PHPमध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो. इट इज अ फीचर्स ऑफ PHP. नेक्स्ट पाहणार आहोत आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ PHP. फीचर्स म्हणजेच काय PHP आणि कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच काय PHP. परंतु बुकनुसार असेल किंवा तुमच्या विद्यापीठाच्या एक्झामनुसार असेल तर वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. हेच 5 पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर होतात कॅरेक्टरिस्टिक ऑफ PHPमध्ये, परंतु वेगवेगळ्या पॉईंट्सनुसार आहेत. कारण एक्झाममध्ये ते पॉईंट्स असतील तर मार्क दिले जातात. कारण चेक करणाऱ्यावर डिपेंड्स राहतं की कशा टाईपचं त्यांनी लिहिलं गेलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ PHP. First point, simplicity. Next, efficiency. Third, flexibility. Fourth, familiarity. Fifth, security. And last, open source. आपण फीचर्स पाहिले, त्या फीचर्समध्ये काय होतं, त्याचा परफॉर्मन्स असेल,
डेटाबेस कनेक्टिव्हिटी असेल, त्याचे वेगवेगळे गुण पाहिले. त्याचप्रमाणे PHPचे अजून वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत की इट इज अ सिम्प्लिसिटी. PHP इज अ सिम्प्लिसिटी. तर फीचर्स ऑफ PHPचाच यूज करून पाहू आपण. सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी काय आहे? आपण फीचर्स पाहिलं की एक्झिस्टिंग लायब्ररीज यूज असतात. जर ऑलरेडी त्याच्यामध्ये बऱ्याच एक्झिस्टिंग लायब्ररी यूज असतील, इट इज अ सिम्पल ना PHP यूज करण्यासाठी. इट इज अ सिम्पल, कारण मला इन्क्लूड करायची गरज पडत नाही. इट इज नॉट इन्क्लूड काय द लायब्ररीज. मला लायब्ररीज यूज करायची गरज पडत नाही, म्हणून तर सिम्प्लिसिटी. इट इज अ PHP इज अ सिम्प्लिसिटी. किंवा पुढं जाऊन सिंटॅक्स मी यूज करत असताना किंवा वेगवेगळे व्हेरिएबल्स यूज करत असताना किंवा वेगवेगळे डेटाबेस यूज करत असताना मला त्यांचे टाईप्स असेल किंवा काय असेल ते लिहायची गरज पडते. इट इज सिम्पल. आपण पुढं जसं जसं आपण आता ही लँग्वेजेस शिकणार आहोत, ग्रामरच शिकणार आहोत PHPचं. आज झालं की उद्यापासून पूर्ण लेक्झिकल स्ट्रक्चर असेल किंवा सी टोकनच, म्हणजे जसं आपण सी टोकन पाहिलं किंवा ग्रामर पाहिलं तसं आपण नेक्स्ट लेक्चरपासून PHPचं टोकनच पाहणार आहोत. मग सिम्प्लिसिटी काय? तर सिम्पल साधं ॲन्सरिंग करता आलं पाहिजे. इट इज नॉट इन्क्लूड द लायब्ररीज. मला इन्क्लूड करायची गरज पडत नाही किंवा इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. इट इज अ एक्झिस्टिंग लायब्ररीज. इट इज अ सिम्पल. नेक्स्ट, इफिशियन्सी. काय इफिशियन्सी? की युजर्स, मल्टिपल युजर तुम्ही काय करू शकता PHP लँग्वेजमध्ये यूज करू शकता. इफिशियन्सी काय आहे? की नेक्स्ट एखादं व्हर्जन आलं PHPचं, जर 4.5 असेल, नेक्स्ट इयरली किंवा नेक्स्ट मंथमध्ये नवीन व्हर्जन आलं, इफिशियंटली त्याच्यामध्ये बदल किंवा चेंजेस आपण करू शकतो. किंवा जो एखादा पार्ट किंवा अलोकेशन केल्यानंतर जो पार्ट मला लागत नसेल तो मला काय करता येतो? एलिमिनेट करता येऊ शकतो किंवा रिड्यूस करता येऊ शकतो. इट इज अ इफिशियंटली. कशामध्ये? इन अ PHPमध्ये. नेक्स्ट, मेन कॅरेक्टरिस्टिक फ्लेक्झिबिलिटी. काय आहे PHPची फ्लेक्झिबिलिटी? PHP वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना मला व्हेरियस टूल्स असतील, वेगवेगळे एम्बायडेड्स टूल्स असतील, मला यूज करायचे असतील तर मी PHPमध्ये यूज करू शकतो. इट इज अ एम्बायडेड लँग्वेज. PHPमध्ये वेगवेगळे टाईपचे किंवा वेगवेगळे म्हणजे टूल्स असतील, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल किंवा अदर डिव्हाइसेस असतील तर मी काय करू शकतो? PHPमध्ये यूज करू शकतो. इट इज अ फ्लेक्झिबिली. देन PHP इज फॅमिलिरिटी. कुणाची फॅमिलिरिटी आहे? आपण फर्स्ट इयरलाच असताना सी प्रोग्रामवर आपण जास्त भर दिला की सी प्रोग्राम जर येत असेल तर तुम्हाला कोणत्याही टाईपची लँग्वेज तुम्हाला येणार, कारण बेस तोच राहतो. कारण जर एखादा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज डेटा टाईप, डेटा टाईप चेंज होणार नाही. त्याचा सिंटॅक्स चेंज होईल, त्याचं स्ट्रक्चर चेंज होईल, त्याची कन्सेप्ट चेंज होणार नाही. फंक्शनचा अर्थ एकच राहील कोणत्याही लँग्वेजमध्ये गेलं. लूप असेल त्याचा अर्थ एकच राहील, फक्त काय असेल त्याचं स्ट्रक्चर. म्हणजे आपण एखादी बिल्डिंग बांधत असेल, प्रत्येकाची घराची बिल्डिंगचं स्ट्रक्चर वेगळं राहतं, परंतु त्याचा उद्देश काय? राहणंच. इट इज अ फॅमिलिरिटी. म्हणजे सी असेल किंवा पर्ल लँग्वेज असेल तर ह्यांचा बेसिक किंवा ह्यांच्या फॅमिलिरीमधून आलेली PHP लँग्वेज आहे. PHP इज सिक्युरिटी. इट इज बेटर सिक्युरिटी. जर एखादे ॲप्लिकेशन तयार करत असताना मी सिस्टीम लेवलला किंवा डेव्हलपर साईड किंवा ॲडमिनिस्ट्रेटर साईडला वेगवेगळं प्रोग्रॅमिंग करू शकतो किंवा त्याची सिक्युरिटी देऊ शकतो. तसंच सिस्टीम लेवलला मी वेगळ्या सिक्युरिटी ठेवू शकतो आणि ॲप्लिकेशन लेवलला म्हणजे क्लायंट साईडला आणि सर्व्हर साईडला वेगवेगळ्या टाईपमध्ये मी सिक्युरिटी PHP प्रोग्रॅमिंग करत असताना किंवा एखादं वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना देऊ शकतो. आणि लास्ट, इट इज अ ओपन सोर्स. ओपन सोर्स इट इज अ फ्री. म्हणजे तुम्ही PHPचा यूज करू शकता किंवा PHPचा मॉड्यूलचा यूज करत असताना ती फ्री फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता.
तुम्हाला जर नवीन त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करून तुम्ही नाही का पुन्हा इंटरनेटवर टाकू शकता किंवा त्यांच्या मार्केटमध्ये टाकू शकता अँड देन यूज. इट इज अ ओपन सोर्स. हे झाले कॅरेक्टरिस्टिक ऑफ PHP. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते PHPच्या रिलेटेड की PHP काय आहे, PHP काय आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहेत त्याचे, किंवा त्याचे फीचर्स काय आहेत, किंवा PHP नेमकं काय आहे, किंवा PHPचा यूज का करायचा, हे आत्तापर्यंत पाहिलं. ह्या 4 ते 5 पॉईंटवरून मला त्याचे फायदे सांगता आले पाहिजेत किंवा त्याचा तोटा सांगता आला पाहिजे. जर मला त्याचे फायदे सांगता येत असतील, ह्या फायद्यावरूनच जे त्यांचं बेटर मला ॲडव्हान्टेजेस वाटतोय किंवा बेटर कॅरेक्टरिस्टिक वाटते, तेच पुढे जाऊन त्याचं काय असणार आहे, डिसॲडव्हान्टेजेस तयार होत असतो. म्हणून मला इंट्रोडक्शन समजून घेत असताना इंट्रोडक्शन व्यवस्थित कळलं पाहिजे. मला PHP काय यूज करायची हे कळलं पाहिजे, त्याचा फायदा काय किंवा त्याचं मेन वैशिष्ट्य काय किंवा त्याचे फीचर्स काय आहेत हे मला समजले गेले पाहिजेत. तर नेक्स्ट PHPमध्ये आपण आता पाहणार आहोत नेक्स्ट पॉईंट्स, द ॲडव्हान्टेजेस ऑफ PHP. जर मला कॅरेक्टरिस्टिक कळले असतील, मला फीचर समजले असतील, तर मला ॲडव्हान्टेजेस ऑफ PHP येणार म्हणजे येणारच. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हान्टेजेस ऑफ PHP. फर्स्ट पॉईंट पुन्हा तोच काय, स्पीड म्हणजेच काय, परफॉर्मन्स. इझी टू यूज म्हणजे काय, इट इज अ सिम्प्लिसिटी. इट इज अ स्टेबल लँग्वेज. क्विकली काय करू शकतो मी, डेव्हलप करू म्हणजे डेव्हलपिंग करू शकतो. ओपन सोर्स, पुन्हा बघा आल्या गोष्टी त्याच. बिल्ट इन डेटाबेस कनेक्शन. and last it is a powerful library. सिंपल आहे, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कारण जे आपण आता पाहिलं आहे तेच आहे. जे कॅरेक्टरिस्टिक पाहिले किंवा त्याचा यूज काय पाहिला किंवा आपण त्याचे फीचर्स काय जे पाहिले त्याच्यावर डिपेंड्स काय, ॲडव्हान्टेज ऑफ PHP. काय, PHP इज हाय परफॉर्मन्स किंवा त्याचा स्पीड कसा असतो, फास्ट असतो. का, तर तो ॲट रन टाईमला इंटरप्रेट होत असतो, म्हणून त्याचं काय, स्पीड फास्ट आहे. कशाचं, PHP. फर्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज अ फास्ट परफॉर्मन्स. इझी टू यूज. वाय इज युजिंग इझी टू यूज, एक्झिस्टिंग लायब्ररी त्याच्यामध्ये मला इन्क्लूड करायची गरज नाही, म्हणून मी इझी टू यूज करू शकतो. स्टेबल आहे. एखादा कोड राईट केला, मला असं वाटलं की पुन्हा काय चेंजेस करायचे आहेत, पुन्हा मी डेव्हलप करू शकतो. इट इज अ स्टेबल. त्याच्यामध्ये मी कंटिन्युअसली चेंज करून पुन्हा एक्झिक्युशन करू शकतो. इट इज अ स्टेबल परफॉर्मन्स. किंवा डेव्हलपर साईटला तो काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने चेंजेस करू शकतो. ओपन सोर्स. इट इज अ फ्री फ्रॉम. लॉट ऑफ लायब्ररीज असल्यामुळं तुम्ही चेंजेस करू शकता, मॉडिफाय करू शकता, डिलीट करू शकता. ज्या गोष्टी करायच्या त्या PHPमध्ये तुम्ही ओपन सोर्सली करू शकता, कारण त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लायब्ररीज ओपन आहेत, भरपूर आहेत. बिल्ट इन डेटाबेस कनेक्शन, पुन्हा तेच काय, PHPमध्ये वेगवेगळे व्हेरियस डेटाबेस काय करतात, सपोर्ट करतात आणि इझी टू कनेक्ट होतात इन PHP लँग्वेज. इट इज अ बेटर ॲडव्हान्टेजेस ऑफ बिल्ट इन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये PHP लँग्वेज यूज करत असताना किंवा वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना PHPमध्ये मला डेटाबेस यूज करत असाल तर बिल्ट इन डेटाबेस कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये. इट इज अ पॉवरफुल लायब्ररीज. वेगवेगळ्या लायब्ररीज ह्याच्यामध्ये यूज होतात. वेगवेगळ्या म्हणजे PDF सारखे असेल, तुमच्या ईमेलसारख्या असतील किंवा तुमच्या सिंटॅक्सच्या असतील किंवा स्ट्रिंगच्या असतील, फंक्शन्सच्या असतील, वेगवेगळ्या एम्बेडेड लँग्वेजच्या असतील किंवा का, कारण का इट ओपन आहे. कोणती लायब्ररी तयार केली की तुम्ही त्या PHPमध्ये काय करू शकता, यूज करू शकता. इट इज अ पॉवरफुल लायब्ररीज. द ॲडव्हान्टेजेस ऑफ PHP एका दमात सांगता आलं पाहिजे. काय, स्पीड, इझी टू यूज, स्टेबल, बिल्ट इन कनेक्टिव्हिटी, पॉवरफुल, ओपन सोर्स.
जर मला व्यवस्थित समजलेलं असेल तर ॲटोमॅटिक मला त्याचे ॲडव्हान्टेजेस ऑफ PHP सांगता येतील. जर मला ॲडव्हान्टेजेस कळले असतील किंवा मला कॅरेक्टरिस्टिक समजले असतील किंवा त्याचं फीचर्स कळलं असेल किंवा वाय इज युजिंग कळलं असेल तर मला PHPचे डिसॲडव्हान्टेजेस सांगता येऊ शकतात. तर नेक्स्ट पॉईंट, लास्ट पॉईंट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ PHP. फर्स्ट, जे आपण ॲडव्हान्टेजेस, जे फीचर, जे आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या तेच त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे, सिक्युरिटी. नेक्स्ट, जे मी सिंपल म्हणतोय किंवा सिंपल आहे किंवा इझी टू यूज आहे, इट इज अ वीक टाईप आणि नॉट सुटेबल फॉर लार्ज ॲप्लिकेशन. And last, not good to create desktop application. Okay. Disadvantage of PHP. Last point आपला. आत्तापर्यंत आपण फीचर्समध्ये पाहिलं की त्याला सिक्युरिटी आहे. मी सिस्टीम लेवलला काय करू शकतो, सिक्युरिटी देऊ शकतो, डेव्हलपर साईडला देऊ शकतो, ॲप्लिकेशन लेवलला देऊ शकतो. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत किंवा तो कसा आहे ओपनसुद्धा आहे. मग सर्व एवढ्या गोष्टी असताना ओपन सोर्स मेन सिक्युरिटी डिसॲडव्हान्टेजेस काय आहे तर वेगवेगळे मी सिक्युरिटी देत असताना ह्याच्यामध्ये PHP ओपन सोर्स असल्यामुळं तुम्ही तुमचा कोड किंवा तुम्ही मॉडिफाय करून नवीन पुन्हा टाकू शकता इन PHPमध्ये. मग PHPमध्ये मी कंटिन्युअसली चेंजेस करत असेल तर त्याच्यामध्ये सिक्युरिटी राहणार नाही. मी आज चेंजेस केलं, उद्या टाकला, त्याच्यामध्ये बग्स येतील, बऱ्याच एरर येतील, बग्स येतील, वेगवेगळ्या टाईपची चेंजेस त्या PHP बिल्डमध्ये होतील. त्यामुळे PHP इट्स नॉट फुल्ली सिक्युअरली किंवा नॉट सिक्युरिटी, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंजेस होत असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होईल तो एरर्स बग्स कंटिन्युअस येत राहतील. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस वीक टाईप. जर PHP मी सिम्पल म्हणून यूज करत असेल, मी लायब्ररी इम्पोर्ट करत नसेल किंवा एक सिम्पल साधं याच्यामध्ये वीक टाईप म्हटलं आहे. जर मला इंटिजर डेटा घ्यायचा असेल तर आपण सीमध्ये काय करतो, सीमध्ये काय करतो आपण इंट a इज इक्वल टू 1. ओके, म्हणजेच जो काय मी व्हेरिएबल घेतला आहे हा कोणत्या टाईपचा असेल, इंटिजर टाईप. म्हणजे त्याला कोणती व्हॅल्यू असाइन होईल तर इंटिजर टाईपची व्हॅल्यू असाइन होईल. कशामध्ये इन अ सी लँग्वेज. परंतु PHP हा वीक टाईप आहे. मी जर एखादा व्हेरिएबल लिहिला इन PHP, हा पा इन अ PHP, ह्याच्यामध्ये इंटिजर आहे का लिहिलं आहे का नाही, फ्लोट लिहिलं आहे का, कॅरेक्टर लिहिलं आहे का नाही. तर हा पूर्ण PHP डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. त्याचा टाईप जो आहे तो कोणावर डिपेंड्स असेल, व्हॅल्यूवर डिपेंड्स असेल. सीमध्ये तसं होत नाही, तो व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे त्याच्यावर डिपेंड्स काय असेल, व्हॅल्यू असेल. परंतु PHPमध्ये व्हॅल्यूवर डिपेंड्स काय असेल, त्याचा टाईप असेल. म्हणून PHP कशी आहे वीक टाईप प्रोग्रॅमिंग आहे. म्हणजे मी व्हॅल्यू लिहीन त्याच्यावर डिपेंड्स काय असेल व्हॅल्यू. मग आता ह्याचा टाईप काय आला, मी काय लिहिला आहे 1, तर इट इज अ इंटिजर. मी जर ह्याला काय केलं 2.5 केलं की ह्याचा टाईप काय आला, फ्लोट झाला. जर मी ह्याला कॅरेक्टर लिहिलं तर काय आला, इट इज अ कॅरेक्टर टाईप. म्हणजे मला टाईप मेन्शन करायची गरज पडत नाही इन अ PHP लँग्वेजमध्ये. हाच त्याचा काय आहे डिसॲडव्हान्टेजेस, काय इट इज अ वीक टाईप. नेक्स्ट PHP इज नॉट सुटेबल फॉर अ लार्ज ॲप्लिकेशन.
ओपन सोर्स असल्यामुळं अनेक ह्याच्यामध्ये गोष्टी तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये लार्ज ॲप्लिकेशन तयार करत असताना बग्स निर्माण होतात वेगवेगळ्या टाईपमध्ये. म्हणून PHP लार्ज ॲप्लिकेशन किंवा लार्ज वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी यूज म्हणजे जास्त होत नाही, कारण होतो परंतु बग्स किंवा एरर्स येतात किंवा हँडल करायला प्रॉब्लेम क्रिएट होतात. कशामध्ये? इन PHPमध्ये. आणि लास्ट, नॉट गुड टू क्रिएट अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन. हे फक्त वेब ॲप्लिकेशनच डेव्हलप करू शकतं कोण? PHP. ते डेस्कटॉप ॲप्लिकेशन तयार होत नाही. मग काय? नॉट गुड टू क्रिएट अ डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे विंडोज ॲप्लिकेशनसाठी ह्याचा यूज होत नाही. ओनली यूज फॉर वेब ॲप्लिकेशन. ओके, ठीक आहे. आज आपण PHP काय असतं ह्या सेकंड लेक्चर्समध्ये आपण कव्हर केला आहे की PHP म्हणजे काय, त्याचा यूज का करायचा, त्याचं वर्किंग कशा प्रकारचं असेल, त्यानंतर त्याचे फीचर्स काय असतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, त्याचा फायदा काय किंवा त्याचा तोटा काय, तो आज आपण ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तुम्हाला आज जो टॉपिक झाला आहे तो व्यवस्थित सर्च करायचा आहे, व्यवस्थित नोट्स काढायच्यात. मी बऱ्याच गोष्टी इथं लिहून दिलेल्या आहेत. पुन्हा रिटेक टू रिटेक चेक करा, काय लिहिलं, समजलं नसेल तर मला विचारा, मी कमेंट करेल किंवा ह्याची PDF तुम्हाला सेंड करेल. परंतु मी PDF सेंड करायच्या आधी तुम्हाला नोट्स तयार करायच्या. त्याच्या आधी नोट्स तयार करा, तुम्ही स्वतः सर्च करा, मला टाका, नंतर मी तुम्हाला माझ्याकडील नोट्स देईल. ओके, थँक्यू.